महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातील आम्हा सर्व तरुण डॉक्टरांसाठी एक प्रेरणास्त्रोत, दीपस्तंभ असणारे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर नानासाहेब चौधरी सर यांच्या लय भारी या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त इथे आज उपस्थित असलेले साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर, सरांचे चिरंजीव डॉक्टर मिलिंद चौधरी, मंचावर उपस्थित इतर मान्यवर आणि आजच्या या रम्य संध्याकाळीचे सगळे साक्षीदार, या शरदाच्या चांदण्यात न्हावून निघण्याचा, या सरस्वतीच्या म्हणजे मला आज एक काय की प्रत्येक प्रकाशनाचा कार्यक्रम किंवा प्रत्येक कार्यक्रम जो असतो त्याचा एक नाद असतो. म्हणजे मी 5 सेन्सेसनी प्रत्येक कार्यक्रम परसिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तो कसा जाणवतोय हा एक फील घेऊन स्टेजवर तो फील घेणं एक वेगळा आनंद असतो. तर खरं सांगायचं तर आज या कार्यक्रमामध्ये मला खऱ्या अर्थाने मला बऱ्याचदा आपण आध्यात्मिक वाचन करतो किंवा आध्यात्मिक व्यक्तींशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा ईश्वर भक्तीमध्ये नेमका काय अनुभव आला किंवा ध्यानामध्ये नेमका काय अनुभव आला किंवा नेमकं काय घडलं की समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत किंवा आपल्याला काहीतरी ईश्वराची, परमेश्वराची, परमात्म्याची अनुभूती होते. हा प्रश्न जसा तुमच्यापैकी प्रत्येकाला पडतो तसा मलाही पडतो. पण आज इथे मला एकच गोष्ट जी जाणवत होती मनापासून, तो म्हणजे सरस्वतीच्या विनेचा नाद. हा सतत माझ्या कानामध्ये जे जणू काही ती सरस्वती ती जी वीणा वाजवते तिचे प्रत्यक्ष स्वर सूर मला सरांचं, सगळ्यांचं भाषण, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसणारं प्रेम, उपस्थित असलेल्यांची भाषणं, या सगळ्यातून मला जाणवत होतं. आणि एक म्हणतात की तुमचं आयुष्य असं असलं पाहिजे की तुम्ही साक्षात त्या देवीचे, देवाचे, परमात्म्याचे तुम्ही पुत्र आहात. हे सरस्वती पुत्र, लक्ष्मी पुत्र हे आपण किती सहज बोलतो ना. म्हणजे ते सहज बोलायचं म्हणून एक शब्द येतो मध्ये, पण सरस्वती पुत्र म्हणजे नेमकं काय याची अनुभूती आज मला दुपारपासून नानासाहेब चौधरींसोबत मी आणि देवयानी ताईंसोबत मी खरंच मी मनापासून यापुढे मी आता सांगतो. मला नानासाहेब सरांनी बजावलं होतं की अमोल या भाषणामध्ये, कारण काय असतं बघा शोभणे सर, तुम्ही आता काय तुमचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अनेक पुस्तकांचे कार्यक्रम तुम्हाला हे रांगच असेल. एका दिवशी 3-3, 4-4 प्रत्येकाला ते त्या वर्षामध्ये ती सेलिब्रिटी ती हवी असते. आणि मी असा अधूनमधून जेव्हा प्रकाशनाला जातो तेव्हा खूप मजेशीर अनुभव असतात. अर्थात ते एक प्रेम असतं किंवा अधिकार असतो. तर ते लेखक आपल्याला सांगतात की मलाही बऱ्याचदा फोनवर की सर तुम्ही असं बोला, हे बोला, किंवा मुद्दे लिहून पाठवतात किंवा आमच्यावर. आणि ते काही म्हणजे त्यात आता मार्केटिंगचा जमाना आहे. मी आत्ताच म्हटलं सरांना की घाईघाईत आम्ही ते दीप प्रज्वलन करून परतत होते तेव्हा मी सरांना हात धरून थांबवलं. म्हटलं सर थांबा, मोदीराज आहे, फोटो होना चाहिए. तसा हा मार्केटिंगचा मोदीराज आहे, थोडा बहुत मार्केटिंग होना चाहिए म्हणून लेखक असं करतात. पण काल मला नानासाहेब सरांशी मी कार्यक्रमात मी नेमकं काय बोललं पाहिजे किंवा कसं काय भाषणाचा आशय काय असला पाहिजे हे जेव्हा विचारलं तेव्हा मला नानासाहेब सरांनी मला बजावलं की अमोल, माझ्याबद्दल कौतुकाचा एकही शब्दाची गरज नाही. त्यांच्या म्हणजे मला यांच्या बोलण्यातून बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या बापट सरांच्या केबिन मध्ये मवा धोंड सरांची माझी भेट झाली होती. बरेच वृद्ध होते. तेव्हा बापट सरांनी त्यांना विचारलं की तुम्ही वाचता का. तेव्हा त्यांचं एक वाक्य होतं की मी वाचतो, शब्द माझ्याशी बोलतात. हे त्यांचं वाक्य इतकं पॉवरफुल होतं. तर तसं सरांच्या बोलण्यामध्ये एक ठामपणा, एक निर्धार, तसं सरांनी ते जेव्हा बोलून थांबतात तेव्हा आपसुक्याच तो आदेश म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतो. असं मला त्यांच्या बोलण्यातून फोनवर म्हणजे आमचे गेले 1-2 महिने आम्ही अधूनमधून फोनवर चर्चा होते. व्हॉट्सअपवरही मला ते जाणवतं त्यांच्या वाक्यांचे व्हायब्रेशन्स किंवा या गोष्टी. तर तसं सरांनी मला बजावलं की अमोल, माझ्याबद्दल बोलायची गरज नाही, अशी त्यांची बोलण्याची जी टिपिकल स्टाईल आहे. तर मला वाटतं की आता इथून पुढच्या भाषणामध्ये मी सरांच्या आणि तुमच्या परवानगीने आणि खरंच तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या माणसांनी
म्हणजे मला, मी आज सकाळी येताना शेगावला दर्शन केलं गजानन महाराजांचं. आता मी म्हणजे सरांचं मी कौतुक सांगणं म्हणजे मला वाटतं की तिथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या जनसमुदायाला मी गजानन महाराज किती थोर होते आणि काय होते हे मी सांगणं. इथे लोक म्हणतील की दर्शन घे, तुला हवं ते माग आणि निघ. तसं मी आज इथे आलोय की मी ते हा कार्यक्रम ऍब्सॉर्ब करून मी माझ्या मार्गाला परत जाईन असं मी म्हणेल. किंवा दुसरी उपमा मला एकच सुचते की त्या म्हणजे कृष्णाने गीता सांगितली, याच्याबद्दल कृष्णाचं कौतुक आपण करायचं, कृष्णाचं आपण कौतुक करायचं. तर त्याच्यामुळे आणि ह्याच मुद्द्याकडून मी येतो की हे पुस्तक मी सॉफ्ट कॉपी याची वाचली आणि मला सरांनी खरं तर मला एक 7-8 महिने झाले असतील सर, मला वाटतं की जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा सरांनी मला सॉफ्ट कॉपी या पुस्तकाची प्रकाशनापूर्वी कित्येक दिवस मला पाठवली होती आधी. खरं तर बऱ्याचदा हे साहित्यिक ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं की पुस्तकाची सॉफ्ट कॉपी कोणाला देऊ नका, असं करू नका, तसं करू नका. म्हणजे ते जणू काही ते म्हणजे आता काहीतरी कुबेराकडून मिळालेला तो काहीतरी गोष्टच आहे अशी बऱ्याचदा ट्रीटमेंट मिळते. पण मला सरांनी सांगितले की अमोल, हव्या तितक्या लोकांना तू ही सॉफ्ट कॉपी पाठव. मी म्हटलं अहो सर, पण आपल्याला ते पुस्तक प्रकाशित करायचंय, त्याची विक्री आहे, बघून घेऊ, तू पाठव. आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच डॉक्टरांच्या म्हणजे स्त्रियांचे कार्यक्रम किंवा त्या रोटरीचे महिलांच्या कार्यक्रमामध्ये एक साधारण मागणी असते की तुम्ही डाएटवर बोला. ही पण एक फॅशन आहे की त्याच्यानंतर त्या स्त्रिया 2-3 वर्षांनी भेटल्या तर त्या तिथल्या तिथेच असतात. मग आम्हाला बोलवलं कशाला आणि मला तिथे डाएटवर सांगायला लावलं कशाला. तर त्याच्यातही मी सरांच्या या पुस्तकातल्या मुद्द्यांचा मी आवर्जून उल्लेख केला. तर म्हणून मला असं वाटतं की एक आपण अल्टिमेट ट्रूथ आपण ज्याला म्हणतो की एक शेवटचा शब्द किंवा अजून त्याला एक मी म्हणेल की फ्रॉम द हॉर्सेस माउथ असं एक सुंदर हे आहे. तर तसं काहीतरी शेवटी एक फायनल स्टेटमेंट कोणाकडून तरी महाराष्ट्रात देशात येणं गरजेचं होतं आणि ते आलं. ते या पुस्तकाच्या रूपाने आलेलं आहे. हे पुस्तक खरंच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, डायबिटीससाठी, स्थूलतेसाठी किंवा छान आयुष्य जगण्यासाठीची ही एक गीताच आहे. पण मी एक डिस्क्लेमर इथे देतो. गीतेमध्ये मी बऱ्याचदा वेळ मिळाला तर एखाद दुसरं पान कधीतरी वाचतो. तर त्याच्यात मी वाचलेली गोष्ट मला जी आठवली, जी मला या पुस्तकाशी कनेक्ट होते, ती अशी की ते विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला झालं कृष्णाने आणि तो एकदम एक्साइट झाला अर्जुन, आणि त्याला कृष्णाला दिसायला लागलं त्याच्या डोळ्यामध्ये की विश्वरूप दर्शन मला झालंय आणि मीच तो अर्जुन की ज्याला हे विश्वरूप दर्शन झालं. तेव्हा तो इगो जेव्हा कृष्णाला त्यांच्या डोळ्यात दिसला तेव्हा कृष्णाने सांगितलं की 1 मिनिट, या विश्वरूप दर्शनासाठी जी दृष्टी लागत होती ना ती तुला मीच दिली आहे, हे विसरू नको. पण या पुस्तकाच्या बाबतीत तसं नाही. या पुस्तकासाठी हे विश्वरूप दर्शन, कार्बोहायड्रेट्स किती असावं, आपलं ताट कसं असावं, ग्लायकोजन स्टोरेज, ट्रायग्लिसराइड्स, HDL, तुमच्या ऊर्जेचे स्त्रोत, ते आता संजयोग सरांनी जी उपमा सांगितली, हे सगळं आहारशास्त्राविषयीचं, व्यायाम शास्त्राविषयीचं विश्वरूप दर्शन तुम्हाला दिलेलं असलं तरी ती दृष्टी मात्र तुम्हालाच विकसित करावी लागेल. नानासाहेब सर प्रत्येकाच्या येऊन डोळ्यामध्ये ती काही दृष्टी टाकू शकत नाहीत. कृपया याचं भान ठेवावं असं मला वाटतं. एक मला वाटतं की थोडं मला खूप वाईट वाटतं शोभणे सर की आमचे जे वैद्यकीय विषय असतात त्याला खूप एक असं वेगळं गांभीर्य किंवा लोकही भेटताना मला बऱ्याचदा असं एकदम गंभीर होऊन किंवा कुणीतरी अरे इतकं गंभीर किंवा इतकं सिरियस काही नसतं. म्हणून मला वाटतं की थोडंसं याच्यामध्ये मला हे पुस्तक नेमकं काय आहे हे मी काही वैज्ञानिक, जरी पुस्तक हे वैज्ञानिक सत्यांवर आधारित असलं तरी मला ते वेगळ्या पद्धतीने सांगावं वाटतं. एक खूप सुंदर शेर आहे, मला वाटतं तो गालिब यांचाच आहे. मला खूप वर्षांपूर्वी आमचे अमरीश मिश्र म्हणून जे टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांच्याशी बोलणं म्हणजे एक मेजवानीच असते. त्यांच्या याच्यात शेरो शायरी, कविता, त्यांनी दिल्लीच्या भेटीत मला हा सांगितला की पता नहीं क्यों बने हैं दोस्त नासेह, पता नहीं क्यों बने हैं दोस्त नासेह, कोई चारा साज होता कोई गमगुसार होता. म्हणजे जो येतो तो त्याच्या पद्धतीने तो मित्र ते सल्लेच देतो. असा कोणीतरी हवाय जे माझं दुःख वाटेल.
चारा साज, माझं दुःखाची थोडस ते दुःख समजून घेईल. आणि गमगुसार, काय सुंदर शब्द आहे बघा. गमगुसार म्हणजे एम्पथाइज करणारा, म्हणजे माझा बूट जर चावत असेल त्या बुटामध्ये पाय टाकून ते समजून मग माझ्या दुःखामध्ये सहभागी होऊन ते दुःख कमी करणारा मला कोणीतरी हवाय. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी, फिट राहू इच्छिणाऱ्यांसाठी, औषधाशिवाय मधुमेह मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे हे चारा साज आणि गमगुसारचं काम करणार. त्याला कारणही तसंच आहे, त्याला कारणही तसंच आहे. बघा, डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये दोन ऑप्शन्स असतात. एक असतो की त्याला म्हणतात की मेजर चेंज इन अ मायनर कम्युनिटी, जे बहुतांश डॉक्टर करत असतात. म्हणजे अनेक वर्ष सरांनी प्रॅक्टिस केली हायड्रेटेड सिस्ट मध्ये. सरांचं मला आमचे डॉक्टर SV कुलकर्णी म्हणून एक आहेत, त्यांनी सांगितलं की हायड्रेटेड सिस्ट या प्रकारामध्ये सरांचं नाव हे भरत होतं. तर एका पेशंटचं हर्निया किंवा एका पेशंटचं अॅक्यूट ॲब्डॉमेन बरं करणं, हा बदल झाला मेजर चेंज इन अ मायनर कम्युनिटी. आणि तो करून करून एक डॉक्टर असा किती लोकांचा करणार. दुसरा असतो मेजर चेंज, मायनर चेंज इन अ मेजर कम्युनिटी. म्हणजे असा एक बदल जो थोडासा छोटा बदल असेल पण तो इतक्या मोठ्या समुदायावर किंवा देशावर, जगावर प्रभाव टाकू शकेल आणि तो त्या मानाने खूप सोपा असेल. मला असं वाटतं की सरांचा जो प्रवास या मायनर चेंज, मेजर चेंज इन अ मायनर कम्युनिटी पासून मायनर चेंज इन अ मेजर कम्युनिटी कडे झालेला आहे, तो त्यांच्या अनुभवातून झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही इज वॉकिंग द पाथ. तो विचार ते स्वतः जगतायत. तो विचार ते त्यांच्या घरामध्ये त्यांनी तो अनेक वर्ष, एक पिढ्या तो विचार त्यांनी राबवलेला आहे. आणि त्यांना भेटणाऱ्या, संपर्कात येणाऱ्या प्रत्येकामध्ये तो विचार कसा इन्स्टिल होईल. आजही आम्ही जेवण केलं, जेवता जेवता मला सरांनी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या, मी सरांना बोललो की सर, प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हणजे दही जे बनतं बघा, दह्यामधून मध्ये जे चांगले जीवाणू असतात, जे आपल्या पोटाला चांगलं ठेवतात, त्याची गोळी मी सध्या घेतोय, खरंच घेतोय. आणि त्या एका गोळीची किंमत आहे जवळपास, म्हणजे मी भारतातलं सगळ्यात चांगलं प्रीबायोटिक शोधून काढलं असं मी सरांना सांगितलं. आणि त्याच्या एका गोळीची किंमत, 10 गोळ्यांची किंमत ही 650 रुपये. मला सरांनी म्हटले की अमोल, आई चांगल्या कामासाठी हातावर जे दही देते ना, तितकंही पुरेसं असतं. आणि सरांनी माझ्या समोर दह्याची वाटी केली. म्हणून मला असं वाटतं, ही इज नॉट जस्ट अ कोच. हे पुस्तक म्हणजे फक्त असा काठावर बसून ढकलणारा. मी अमरावतीच्या त्या हनुमान व्यायाम शाळेमध्ये मी त्या लहानपणी 8वी मध्ये पोहणं शिकायला गेलो होतो. अहो, मला 8वी मध्ये त्यांनी त्या वरच्या याच्यावरून ढकलून दिलं, फेकून दिलं पाण्यामध्ये. त्याची मला जी भीती बसली, ते आजपर्यंत मी पोहणं शिकू शकलेलो नाहीये. मी तिथे खूपच अघोरी पद्धतीने शिकवतात अमरावतीच्या हनुमान, म्हणजे खूप वर्ष झाली आता, चांगलीच आहे, मोठं काम आहे. पण हा जो कोच आहे तो असा तुम्हाला उभा राहून काठावरून असा लाथ मारणारा कोच नाहीये त्या अमरावतीच्या हनुमान व्यायामासारखा. हा तुम्हाला पकडून आधी पाण्यामध्ये थोडासा बुडवतो, मग ते हात धरून पाय हलवायला लावतो आणि हळूहळू तो तुम्हाला पोहायला शिकवतो. याला मी म्हणतो, आणि मला स्वतःलाही नेहमी वाटतं की वी ऑलवेज नीड अ कोच. बघा, असे अव्यवहारी, म्हणजे आपलं अव्यवहारी नाही, पण बरेचदा तू असं कर तसं कर सांगणारे खूप असतात. पण यू नीड अ कोच हू विल रन विथ यू. तुमच्यासोबत धावणारा कोणीतरी कोच पाहिजे. आणि तो तुम्हाला व्यावहारिक पद्धतीने तो बदल तुमच्या जीवनशैलीत कसा आणायचा हे शिकवणारा कोणीतरी पाहिजे. मला वाटतं की या पुस्तकाच्या माध्यमातून असा तुमच्यासोबत चालणारा कोच हा तुम्हाला नक्की मिळणार आहे. एक काय की मी पिडियाट्रिशियन असल्यामुळे मला खूप, म्हणजे बाळ बघा जन्माला येतं तेव्हा त्याची त्वचा, त्याचा सुगंध असतो. जन्माला आलेल्या बाळाचा सुगंध असतो. म्हणजे मला तो सुगंध इतका, मी त्या बाळाजवळ जातो तर मला माझी एक पेशंट म्हटली की अरे सर, माझ्या बाळाचा असा वास घेऊ नका, ते सुकेल. असा एक मजेशीर. तर हळूहळू 6 महिन्यापर्यंत आईचं दूध असतं ना, तोपर्यंत सगळा कार्यक्रम ठीक असतो. नंतर
हळूहळू जेव्हा वरचं अन्न सुरू होतं माहित नसतं. आज मला खूप वाईट वाटतं. खरं तर मला प्रेरणा मिळाली की चाइल्डहुड ओबेसिटीवरती अशा एका पुस्तकाची खूप गरज आहे. तर तिथून म्हणजे आजच्या घडीला सगळ्यात कॉमन विनिंग फूड हे काय हे तुम्हाला माहिती आहे? ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे पैसेही नाहीयेत त्या लोकांचं सगळ्यात कॉमन विनिंग फूड आज आहे पार्लेजीचे बिस्किट्स. मला बऱ्याचदा आई की काय खातो? सर खूप छान चाललंय. आधी 2 बिस्किट खात होता, आता 4 बिस्किट खातो. म्हणजे यांना काय बोलावं? तर इथून हा प्रकार जो सुरू होतो आणि मग हळूहळू त्या संवेदना म्हणजे आज मोठ्या व्यक्तींपेक्षा पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये ओबेसिटीची समस्या आणि याला ट्रेलिंग असं म्हणतो आम्ही. ट्रेलिंग म्हणजे लहान वयाला 10-11 वर्षांना जे बदल शरीरामध्ये होतात ते परत मोठ्या वयामध्ये बदलणं ते खूप अवघड जातं. तर त्याच्यामुळे मला वाटतं की लहान वयापासून हे पुस्तक हे फक्त मोठ्या व्यक्तींसाठी नाही तर तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठीही हे खूप महत्वाचं आहे. हे पुस्तक वाचल्यावरती किंवा ओव्हरऑल ओबेसिटीवर मला तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की सरांनी याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स नावाचा एक कन्सेप्ट दिलेला आहे. तो कसा मोजायचा? त्यांच्या घरी मी निघताना बघितलं तर स्टूलवर त्यांनी एकीकडे हाईट एकीकडे वेट आणि ते हाईट आणि वेट जुळलं की त्याच्यावर बोट ठेवलं की BMI कळतो. तर अंदाजे 18.5 ते 24च्या दरम्यान तुमचा बॉडी मास इंडेक्स हा नॉर्मल असतो. मी तुम्हाला अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो की तुमच्या आयुष्यात तुमचं बँक अकाउंट, तुमच्या पॉलिसीज, तुमच्या हेल्थ इन्शुरन्स सारखं तर म्हणजे त्यात निरर्थक गोष्ट कुठलीच नसावी किंवा तुमच्या फेसबुकवरचे फ्रेंड्स, इन्स्टावरती तुमच्या पोस्टला मिळणारे लाईक्स या सगळ्या आकड्यांपेक्षा तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आकडा जो सगळ्यात जसं एक ते पत्रिका उघडल्यावर शासक ग्रह किंवा नक्षत्र असं काहीतरी ते स्टाईल मध्ये म्हणतात की लग्नेश शनी आहे, तसा तुमचं सगळ्यात शासक आकडा जर तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा जर असेल तर तो आहे बॉडी मास इंडेक्स. म्हणजे रोज मी तुम्हाला सांगेल की जसं ते आज या निमित्ताने जसं त्या गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम एवढंच म्हणा आणि स्वतःचं कल्याण करा, तसं सरांच्या तोंडाने मी प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला हे दीक्षा देतो की एकाच गोष्टीचा रोज सकाळी उठून जप करा आणि बघा, आणि ते म्हणजे BMI. या BMIच्या भोवती तुमचं सगळं, तुम्ही कितीही बँक अकाउंट केलं, कितीही जमा केलं, तुम्हाला एक चांगल्या आयुष्याचं एक लक्षात ठेवा की इट इज व्हेरी इझी टू लिव्ह लॉंग बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह अ लॉंग अँड फ्रुटफुल लाईफ. आज कितीतरी लोक तुम्हाला आज भेटतील जे 80, 85, 90 आहेत, पण ते खऱ्या अर्थाने जगतायत का, जिवंत आहेत का, हे ठरेल या तुमच्या बॉडी मास इंडेक्स आणि सरांनी सांगितलेले ट्रायग्लिसराइड्स 150च्या आत. ट्रायग्लिसराइड आणि HDL म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल, त्याचा रेशो 2च्या आत. मला वाटतं की दर वाढदिवसाला किमान स्वतःचं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या पार्टनरचं हे 2 आकडे तुम्ही आवर्जून तपासा. आज असं झालंय बघा की अख्ख्या म्हणजे मला आठवतं की ते बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले होते तेव्हा मला वाटतं पंतप्रधान अटलजी होते की काय कोण मला आठवत नाही, तेव्हा ते त्या ताजमहल बघायला गेले होते आणि मी पेपरमध्ये वाचलं होतं ताजमहल मधून बाहेर आल्यावरती त्यांना प्रतिक्रिया विचारली तर ते म्हटले की मी जगातल्या लोकसंख्येची विभागणी मी 2च याच्यात करेल, ताजमहल बघितलेले आणि ताजमहल न बघितलेले. तसं मला वाटतं ते उदाहरण आठवण्याचं कारण आज भारतातल्या लोकांची विभागणी जर करायची ठरली एका मुद्द्यावर तर ते मोदींसोबत आणि मोदींच्या विरोधात अशी नाहीये, ती अशी आहे की दिवेकरचे किती आणि दीक्षितचे किती अशी ती विभागणी आहे. आणि यातलं दुःख असं आहे की याच्यापैकी कोणीही 100% समाधानी नाहीये. त्याचं कारण हे आहे, हे चूक आहेत बरोबर आहेत असं मला म्हणायचं नाही. दीक्षित सरही आमचे टीचर आहेत, सरांच्याही संपर्कात असतात, सरांचाही ते सल्ला घेतात असं नाहीये. दिवेकर यांचाही माझा अधूनमधून संपर्क असतो, त्याच्या सांगतात, ते पुस्तकं लिहितात, त्याच्यातलं पटलेलं न पटलेलं मी त्यांना नेहमी कळवत असतो. खूप चांगली लोक आहेत, चांगलं काम करतायत. पण मला काय सांगायचंय की बघा की 2 पर्याय आहे की 2 वेळा खा आणि काहीही खा, दीक्षित फिलॉसॉफी. दिवेकर 2-2 तासांनी खा. एका प्रकारामध्ये तुम्हाला कधी एकदा ती दुसरी भुकेची वेळ उजाडते. पहिलं जेवण संपलं की 12 वाजल्यापासूनच सगळ्यात जास्त भुकेची वेळ असं जे म्हटलं जातं
पण मला तर सकाळी 9ला जेवलो की मी 1-12 म्हणजे माझ्यासारखा माणूस मला भूक खूप पटापट लागते, तर मी 1 वाजल्यापासूनच मी रात्रीच्या 7-8 वाजल्याच्या भुकेची वेळ मी वाट बघतो, किंवा मी 1 वाजता 4-5 तासांनी भूक लागली तर ती जर दुसरी भुकेची वेळ असेल तर परत माझी रात्री 8-9ला परत तिसरी भुकेची वेळ उजाडते. मी करायचं काय? तर मला असं वाटतं की सरांनी याच्यामध्ये एक असं असतं की तुम्ही कुठलंही अध्यात्म घ्या, कुठल्याही अध्यात्मामध्ये तुम्हाला संसार सोडून हिमालयामध्ये जाऊन तुम्ही साधना करा आणि सगळं सोडून द्या, असं कुठलंही अध्यात्म असा सर्वसामान्यांकडून साध्य होत नाही. म्हणून त्यांना एक मध्यम संसारी माणसाला जमेल आणि त्याला त्याच्या आयुष्यामध्ये तो राबवता येईल असा एक मध्यम मार्ग द्यावा लागतो. आणि मला वाटतं की तो मध्यम मार्ग सरांनी या पुस्तकामध्ये जो दिलाय आणि तो इतका सोपा साधा आहे, तो 2च वाक्यात सांगण्यासारखा आहे. 2च वाक्यात तो संपू शकतो. एक म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग, त्याला आपण म्हणू की 16 तास तुम्ही उपाशी राहा आणि 8 तासामध्ये तुम्ही खा. आता 8 तासामध्ये मला वाटतं मी सरांची थोडीशी परवानगी घेईन आणि हळूहळू मला हे माहिती आहे की कुठली गोष्ट हळूहळू होत नाही, ती निर्धाराने करावी लागते. पण आम्ही काही प्रत्येकाने नानासाहेबांचा जन्म घेतलेला नाहीये. मी अमोलचा जन्म घेतलाय, अजून कोणाचा जन्म घेतलाय. तर 16 नाही तर 12 पासून सुरुवात करा, 10 पासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही 16चा जर मॅजिक फिगर म्हणजे दिवसाचे 8 तास ठरवा, त्या 8 तासामध्ये खाणं आणि 16 तासामध्ये पुढच्या आणि त्या 16 तासामध्ये जवळपास 7-8 तास तुमचे झोपेचेच गेले, म्हणजे उरले फक्त 8 तास. तर ते त्या 8 तासामध्ये उठल्यावरचे 1-2 तास आणि झोपेचे 2 तास म्हणजे 4 तास, म्हणजे 8 आणि 4 12, म्हणजे राहिले फक्त 4 तास. फक्त 4 तास आपल्याला जेमतेम मनाचं संतुलन आपल्याला राखायचं आहे. तर ही एक गोष्ट मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स यांचं संतुलन. त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये सरांनी अगदी वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही 10 दिवस आमच्या मेसमध्ये आम्ही 7 दिवसांचे 7 मेनू लिहितो आणि मग ते मुलांसाठी आलटून पालटून करतो, तसे अगदी 7 दिवसाचा रेडीमेड मेनू तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडेल, जो मी बऱ्याच दिवसांपासून, तो अगदी प्रॅक्टिकल सोपा आहे. ज्याच्यामध्ये सर सांगतात की अगदी सोपं साधं की साखर, मिठाई, गुळ, मध, सगळी गोड फळं हे तुम्ही खाऊच नका किंवा अत्यंत कमी प्रमाणात खा. आणि गहू सगळ्यात महत्वाचं. गहू हा आपल्या देशामध्ये, गहू हा खरं तर परदेशामध्ये जनावरांसाठी वापरला जायचा, पण एवढी अवाढव्य लोकसंख्या वाढत गेली, सरनी या पुस्तकामध्ये लिहिलं की जास्त येल्ड देणारा, म्हणजे जो आमच्याकडे ज्याला मराठवाड्यामध्ये एक गुटखा गहू म्हणतात, तो हा नॅचरल आणि खरा गहू असतो. आणि जो उंच उगवणारा, भरपूर येल्ड देणारा जो गहू असतो, तो हा हायब्रिड जीएम, ज्याला जेनेटिकली मॉडिफाईड गहू आपण म्हणतो, ते गहू एक तुमच्या अन्नातून कमी करा किंवा तो शेवटी खा किंवा तो पूर्ण नाहीसा जर केला. थोडक्यात कार्बोहायड्रेट्स जे आहे, ज्याच्यातून तुम्हाला साखर जास्त प्रमाणात मिळेल, अशा गोष्टी तुम्ही कमी खा. आणि प्रोटीन्स आणि गुड फॅट्स, त्याच्यामध्ये सरांनी अत्यंत चांगली बुलेट प्रूफ कॉफीची संकल्पना दिलेली आहे. किंवा तुम्ही कोकोनट ऑइल तुम्ही खाऊ शकता, थेटही तुम्ही कोकोनट ऑइल खाऊ शकता. या गोष्टीने तुम्हाला तृप्तीची भावना येईल आणि परत परत खाण्याची जी इच्छा आहे ती तुमची होणार नाही, असं सरांनी खूप चांगलं सांगितलंय. तर इतक्या सोप्या हे प्रिन्सिपल जरी आपण आपल्या आयुष्यात पाळले तरी आपल्याला आपल्या वजनावरती नियंत्रण मिळवणं हे किती सोपं आहे, साधं आहे, हे सर रोज अनुभवतायत. पण एक लक्षात ठेवा की सोप्या आणि साध्या गोष्टी असतात ना, त्याच करणं सगळ्यात अवघड असतं. आई लहानपणी आपल्याला काय सांगते, अरे बाळा खोटं बोलू नको. प्रत्येकाची आई लहानपणी ही सांगतेच सांगते, एकदा तरी सांगते खोटं बोलू नको, कुणाला त्रास देऊ नको. लहान असतो आपण 2-3 वर्षाचे, किती साध्या सोप्या गोष्टी असतात. खोटं बोलू नको हे साधं तत्व, एक आईचं तत्व जरी आपण आयुष्यभर जरी पाळलं तरी आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. पण आपण पाळतो का ते? आपण नाही पाळत ते तत्व. तसंच मला वाटतं सरांनी सांगितलेले, आपण जे म्हणतो की कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन, किंवा बऱ्याचदा आम्ही एक्झाम मध्ये आम्ही सगळे KEM चे विद्यार्थी आहे. मी म्हणजे आज मला आनंद होतोय की आज मिलिंद सर 1947च्या बॅचचे नानासाहेब चौधरी, 1977च्या बॅचचे मिलिंद चौधरी
आणि 97च्या बॅचचा अमोल, अशा केईएमच्या 150 वर्षांची परंपरा ही आज इथे तुमच्या समोर जवळपास आहे. तर आम्हाला केईएम मध्ये आम्ही बरं केईएमचे विद्यार्थी म्हणजे सगळे हुशार. मी 25 मिनिटं झाले, मी आटोपत घेतो, मला म्हणजे खूप भारावत आल्यामुळे मी भरपूर बोलतोय. तर खूप अवघड प्रश्न आम्ही करून जायचो आणि नेमके सोपे प्रश्न विचारले जायचे. तर मला वाटतं की या सोप्या साध्या गोष्टी ज्या असतात आणि ज्या आम्हाला आमचे पापड सर म्हणायचे की ज्या गोष्टी करायच्या नाही त्याच नेमकं तुम्ही कशा करता आणि त्याच चुका कशा करता, किती सोपं आहे हे. मला वाटतं तेच आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळणार आहे. मी शेवटी एवढंच म्हणेल की याच्यामध्ये अजून एक 2-3 या पुस्तकातल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप मनापासून वाचा. त्यात व्यायाम, झोप, सनलाईट, सगळ्यात महत्वाचं सनलाईट. किती मला इतकं वाईट वाटतं की आज आपण म्हणजे समृद्धी महामार्ग आणि या सगळ्या गोष्टी, आणि आपण आज कशाला पारखे झालोय तर सूर्यप्रकाशाला. म्हणजे नानासाहेबांसारख्या इतक्या ज्येष्ठ डॉक्टरला आपल्याला पुस्तकातून काय सांगावं लागतंय तर सूर्यप्रकाश घ्या. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, पण मला वाटतं ती खूप महत्वाची आहे. तर जग हे हळूहळू समृद्धीकडे चाललंय आपण असं म्हणतो, पण मला नाही वाटत की आपण खऱ्या अर्थाने समृद्धीकडे चाललोय. मग तुम्ही त्या समृद्धी महामार्गावरचे तुम्ही ते रोज होणारे अपघात घ्या. परवा तो 12-13 लोकांचा सैलानी बाबांना जो अपघात झाला, तिथे अँब्युलन्स घेऊन आमच्या डॉक्टरच्या टीम बरोबर मी स्वतः उपस्थित होतो. 12-13 लोकांचा आम्ही कटर बिटर घेऊन आमच्या लोकांनी. तर मला त्या दिवशी म्हटलं ही कुठली समृद्धी आपण अनुभवतोय, आणि तीच समृद्धी मला वाटतं की आपली पोटं फुगून आपलाही जीव घेण्याच्या मार्गावर आहे. ह्या समृद्धीच्या वाटा या विनाशाकडे जायच्या नसतील तर मला वाटतं की लय भारी सारखा वाटाड्या तुमच्या सोबत असला पाहिजे. मला तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे सांगायचंय की किमान 2 ते 3 कॉपीज आज या पुस्तकाच्या खरेदी करा. एक स्वतः वाचा, सोबत ठेवा. जसं गीतेचं एखादं पान आपण रोज वाचलं पाहिजे, तसं या पुस्तकाचं पण सकाळी उठल्यावर, चहा घेताना, तुम्ही नाश्ता तर सरांनी नाही सांगितलेला आहे आपल्याला, ब्रश करताना अर्ध पान, 4-5 ओळी, झोपताना म्हणजे सोबत ठेवा हे पुस्तक. कारण खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य बदलणारा वाटाड्या आज तुम्हाला या निमित्ताने भेटलाय. मी थोडासा वेळ जास्त घेतला म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला आज इतक्या सन्मानाने मला सरांनी या कार्यक्रमाला बोलवलं, इथं बोलण्याची संधी दिली, म्हणून हे ऋण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. या ऋणात मी राहू इच्छितो. जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र.